नमस्कार, मी प्रशांत खोसे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. आजच्या दिवसभराच्या घडामोडीमधील सर्वात महत्त्वाची देवेंद्र फडणवीस यांना मोठं चॅलेंज केलं जात आहे. ते म्हणजे मराठा आरक्षण. गेल्या 3 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा धगधगत आहे आणि या मुद्द्याचं निरसन करण्यासाठी कुठलाही पक्ष किंवा कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही नेता त्याची भूमिका किंवा त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. त्यामुळेच मागील 3 वर्षापासून मनोज झरांगे पाटील आपली भूमिका सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण गेल्या 3 वर्षापासून त्यांचा प्रयत्न हा अपयशी ठरत आहे. परंतु त्यांनी आता ठरवलेलं आहे की आपल्या मराठा मोर्चा आरक्षणासाठी मुंबईत आरक्षण घेऊनच परत येणार. या निर्णयावर ते ठाम असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश उत्सवामध्ये देवेंद्र फडणवीस यांना एक मोठं चॅलेंज आलेलं आहे. ते म्हणजे मनोज झरांगे पाटील अंतरवली या ठिकाणाहून 27 तारखेला ते निघणार आहेत आणि 28 तारखेला शिवनेरी या ठिकाणी त्यांचा मुक्काम असणार आहे आणि 29च्या पहाटेच म्हणजे 29 तारखेला ते मुंबईमध्ये येणार आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणात मराठा समाज आपल्या भूमिका मांडण्यासाठी, आपल्या आरक्षणासाठी लढा देण्यासाठी ते येणार आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारपाशी एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे. पहिलेच गणेश उत्सव आहे, त्याच्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे. त्यानंतर मराठा समाज एकत्र येऊन जर मुंबईमध्ये आला तर मुंबई पूर्णपणे ठप्प होईल. या भीतीनेच मनोज झरांगे पाटील यांनी कालच आदेश दिले होते की देवेंद्र फडणवीस 27 तारखेपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, नसेल तर आम्ही मुंबईमध्ये येऊ आणि मराठा आरक्षण घेऊ. या भूमिका काल संभाजीनगरमधून त्यांनी मांडली होती. आजच देवेंद्र फडणवीस एवढ्या दिवसामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं काही बोलत नव्हते. त्यांना विचारलं मराठा आरक्षणाचा मोर्चा मुंबईमध्ये येणार आहे, तर ते बोलत होते की पोलीस बघून घेतील. परंतु काल संभाजीनगरमधून मनोज झरांगे पाटील यांनी स्पष्ट आदेश दिले की आम्ही आता थांबणार नाही, मुंबईमध्ये घुसणार. आज रात्री देवेंद्र फडणवीस तसेच त्यांचे महायुतीचे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच मराठा समाजाचे काही समन्वयक यांनी मुंबईमध्ये एक बैठक पार पडली. येणाऱ्या मोर्चाला सामोरे कसं जायचं, या मोर्चातून काही मार्ग निघतोय का, याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. कारण मनोज झरांगे पाटील हे काही एकटे येणार नाहीत, 4-5 कोटी मराठा येणार असं ते म्हणत आहेत. त्याच्यामुळे मुंबई ही आधीच पहिलीच गोष्ट, मुंबईमध्ये पाऊस भरपूर आहे, गणपती आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईचं नुकसान होऊ शकतं. त्याचाच पर्याय म्हणून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं, एक उपसमिती तयार करण्यात आलेली आहे. पहिले उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते, आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ही उपसमिती दिलेली आहे. त्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला थोड्याच दिवसामध्ये लक्षात येईल आणि मनोज झरांगे पाटील हे काय भूमिका घेत आहेत याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. येणाऱ्या 27, 28, 29 ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या घडामोडीमध्ये ऐतिहासिक क्षण असणार आहे. कारण देवेंद्र फडणवीस हे आपली भूमिका स्पष्ट मांडत नाहीयेत, तर मनोज झरांगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. मुंबईत येऊन ओबीसीतून आरक्षण घेणार. त्याच्यामुळे मराठा समाज हा एकत्र येऊन मुंबईमध्ये मोठं जन आंदोलन करतंय. यासाठी सरकारकडे कुठल्या योजना आहेत, सरकारकडे काय उपाययोजना आहेत, यासाठी आज बैठक ठरली होती. येणाऱ्या 27, 28, 29 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बघणारच आहे की काय घडतंय. मनोज झरांगे पाटील यांनी तर स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, मराठा आरक्षण घेऊन येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे सरकार काय भूमिका घेत आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.